इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, धडा 16वा, विश्वाचे अंतरंग. मुलांनो, आपण आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला विस्तीर्ण असा भाग दिसतो. त्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांनाच वाटतं. आकाशात असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आकाशगंगा. निरभ्र व काळोख्या आकाशाचं निरीक्षण केलं तर दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा आपल्याला दिसतो. यालाच आपण आकाशगंगा असं म्हणतो. या आकाशगंगेलाच मंदाकिनी या नावाने ओळखलं जातं. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसु, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून आपली आकाशगंगा पसरलेली आहे. आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. दीर्घिका. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असं म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आपण आकाशगंगा असं म्हणतो. आपली पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह या सर्व वस्तू जिचा भाग आहेत ती आकाशगंगा नावाची दीर्घिका आहे. या दीर्घिकेसारख्या इतर अब्जावधी दीर्घिका आणि अनेक खगोलीय वस्तू यांनी आपलं विश्व बनलेलं आहे. दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित असे 4 प्रकार पडतात. स्थानिक दीर्घिका. अवकाशात दीर्घिका या एकट्याने न आढळता समूहाने आढळतात. आकाशगंगा ज्या दीर्घिका समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह असं म्हणतात. या समूहात 54 दीर्घिका असून बहुतेक लघु दीर्घिका आहेत. या समूहाचा व्यास साधारण 1 करोड प्रकाशवर्ष इतका आहे. देवयानी दीर्घिका. आकाशगंगेच्या जवळ असलेल्या दुसऱ्या दीर्घिकेस देवयानी या नावाने ओळखलं जातं. देवयानी दीर्घिका ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2.5 दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. देवयानी दीर्घिका ही 300 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे. खगोलीय वस्तू. आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच सूर्याच्या आकारापेक्षा हजारो पटीने मोठे तारे, तारकांचा समूह, तेजोमेघ, वायूचे ढग, मृत तारे, नवीन तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपली सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतरही अनेक दीर्घिका आहेत हे स्पष्ट केले. हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी अमेरिकेतील नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेली दुर्बीण आहे. ही दुर्बीण 1990 साली सोडण्यात आली. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बीण आहे. ताऱ्यांचा शोध, प्रकाशचित्र व वर्णपट मिळवण्याचे काम या दुर्बिणीमुळे सोपे झाले आहे.